हाय हॅलो नमस्ते, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी ब्लॉगमध्ये आणि मी आहे पूजा। तर कशा आहात सर्वजण? आय होप सर्वजण मजेत असणार। तर टिपिकल अशी माझी जी सर्व सुरुवात असते ती सुरुवात झालेली आहे। इंट्रो करून झालेला आहे माझा। मी माझ्या मुद्द्यावर येते। तर आज कसं आहे ना, माझं सर्व आवरून झालेलं आहे, पण मी ना आज मुद्दामून किचन आवरलेला नाही आहे। किचनमध्ये बघा तुम्ही सकाळची जी भांडी पडलेली आहे तशीच, आणि त्याचं कारणच तसं आहे की आज मुद्दामूनच किचनने आवरला, कारण मला ना किचनची थोडीशी साफसफाई करायची आज, म्हणजे बेसिक करायची आहे, डीप क्लिनिंग वगैरे करायची नाही आहे। डीप क्लिनिंग वगैरे झाली होती आता 15 दिवस झाले तेव्हा केली होती, पण कसं आहे ना की किचन ट्रॉली वगैरे नाही येत ना, तर मग मी कसं असं आहे बघा, रॅकवरतीच माझी भांडी असतात। ही इकडे ही रॅकवरती मी अशी भांडी रचलेली आहे, तर मग कसं रॅकवरती भांडी वरती असल्यामुळे ना ती खूप धूळ वगैरे होते त्याच्यावरती, मग ती मला हप्त्यातून एकदा ती साफसफाई करावीच लागते। तर मग म्हटलं चला त्याची पण साफसफाई करायची, आणि माझ्या छोट्याशा किचनमध्ये विदाऊट किचन ट्रॉलीच्या मी भांडे वगैरे कसे ॲडजस्टमेंट करते, कशी ठेवते, कशी त्यांची केअर घेते, तर मग तेच आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर चला व्हिडिओ हा कंटिन्यू करा, आणि स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते। सगळ्यात आधी तर मी किचन ओट्याचा जो खालचा पोर्शन असतो आपला तो साफसफाई करायला घेते, कारण की कसं ह्या ज्या टाक्या आहेत ना त्या रिकाम्या आहेत, तर मग मला त्या बाहेर ओढायला इझी जातं, तर त्यामुळे मग मी तिथल्या पहिल्यांदा साफसफाई करून घेते। कारण कसं आहे ना, तिथे पण ना कानाकोपऱ्यामध्ये खूप जाळं वगैरे आलेलं असतं, आणि आपण नेहमी तिथे झाडू आणि फरची करू शकत नाही, त्यामुळे मग पहिले तिथली साफसफाई करून घेते, आणि नंतर मग माझी टाकी ना जी भरलेली टाकी असते त्याचं रेग्युलेटर बंद करून तिथला पण पोर्शन आवरून घेते। कारण कसं आहे ना की टाकी आपल्याला मोस्टली महिना दीड महिना अशी जात असते, आणि आपण ती सारखी तर बाहेर काढू शकत नाही, रोज बाहेर काढून तिथला पोर्शन आपण साफ करू शकत नाही। मग असा 8-10 दिवसातून 12 दिवसातून तिथला पोर्शन पण मी असा टाकी बाहेर काढून साफ करून घेत असते। 8-10 दिवसातून 12 दिवसातून जरी तिथली साफसफाई केली ना, तरी ही धूळ कुठून जमा होते तेच समजत नाही। प्रत्येक वेळेस असं झाडून पुसून वगैरे स्वच्छ करत असते, पण तरीही धूळ ही होतच असते, जाळ वगैरे लागतच असतं। तर मग पण त्याला आता पर्याय नाही आहे, स्वच्छता तर केलीच पाहिजे ना, ती होते घाण याच्यासाठीच होत असते, खराब याच्यासाठीच होत असतं की आपण स्वच्छ केलं पाहिजे म्हणून। मग झालं, मग यानंतर इथला पोर्शन वगैरे साफ झाल्यानंतर मग इथला पण जो आहे ना पोर्शन आधी दाखवला तर ज्या 2 टाक्या वगैरे तिथला झाडलेला होता ना पोर्शन, तर तिथला मग तो पण मी घासणीच्या साह्याने घसून पुसून वगैरे असा स्वच्छ करून घेतला। कितीही स्वच्छता करा पण ते काय खराब होतच, 8-10 दिवसातून करा नाही तर ते खराब होतच तरी पण। मग बघा आता असं चकाचक असा माझा पोर्शन झालेला आहे इथला। त्याच्यानंतर मग ज्या टाक्या बाहेर वगैरे काढलेल्या होत्या त्या 10-12 दिवसातून आपण बाहेर काढतो, तर त्याच्यावर पण धूळ वगैरे साचलेली असते, मग त्या पण पुसून वगैरे मी लावून देते। आणि माझ्याकडे एवढ्या 3 टाक्या नाही आहे, 2च टाक्या आहेत, पण माझा ना आता परवाच्या दिवशी गॅसचा खूप प्रॉब्लेम झाला, इमर्जन्सी माझा गॅस संपून गेला ना, तर त्यामुळे मग मला यांच्या मित्राने मला ती टाकी आणून दिली, तेव्हा कुठे मग माझं काम झालं। आणि मग त्यानंतर हा जो डब्बा आहे, म्हणजे जे पाणी तापवायचं आहे ना, त्याच्यामध्ये मी काय करते, जे अद्रक वगैरे जे सामान जे लागत नाही ते सामान ठेवते, आणि त्या जे येलो पिशवीमध्ये निरमा वगैरे साबणी वगैरे जे पण आपलं जे क्लिनिंगचं सामान आहे ना ते ठेवून देते। आणि मग अशा प्रकारे तो खालचा पोर्शन आहे ना आवरून घेते। आणि मी तिथे ना जास्त पसारा ठेवत नाही, मला लागणाऱ्या वस्तूच तिथे असतात, आणि मी जास्त वस्तू पण तिथे ठेवत नाही, कारण कसं तिथला पोर्शन आवरायचं म्हटलं ना की खूप साऱ्या वस्तू बाहेर काढा मग नंतर आवरा, तर ते जमत नाही ना। मग जेवढ्या कमी वस्तू तिथे ठेवलेल्या असतील तर तेवढं आपल्याला पण म्हणजे साफ वगैरे करायला इझी जातं, बरोबर की नाही। त्यामुळे मग मी तिथे पण जास्त अशी गर्दी होईल अशा प्रकारचं सामान तिथे काही ठेवत नाही। त्यानंतर बेसिंग खालचा पोर्शन मग आवरायला घेते, पण बेसिंग खालचा जो हा पोर्शन आहे ना तिथे मी फिश टँक ठेवलेलं आहे, आणि ते काय मला माझ्या मिस्टरांशिवाय ते काही काढता येत नाही बाहेर, कारण ते काचेचं आहे आणि जड आहे, खूप हेवी आहे, त्यामुळे मग मी ते काय हलवत नाही, तर मग तशी स्वच्छता तिथली करून घेते। त्या किचन ओट्याच्या खालची तर साफसफाई सगळी झाली आहे, झाडून पुसून वगैरे झालंय, पण आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे रॅकची साफसफाई। तर किचन ट्रॉली नसल्यामुळे ना भांडे खूप खराब होऊन जातात, वरती धूळ वगैरे बसून, तर त्यांची 8 दिवसातून एकदा क्लिनिंग ही करावीच लागते। तर मग रॅकवरचं मी स्टेप बाय स्टेप सगळा पसारा असा किचन ओट्यावरती काढून घेत असते, आणि जे मी हे कवर ब्लॅक कलरचं जे कवर बनवलेलं आहे ना तर ते पुसून वगैरे घेत असते। हे ब्लॅक कलरचं कवर आहे ना खूप बेनिफिट ठरलं आहे मला, म्हणजे आपले खोके असतात ना तर त्याला मी प्लास्टिकचं कवर, ब्लॅक कलरचं प्लास्टिकचं कवर लावून घेतलेलं आहे, म्हणजे जेणेकरून कसं 8 दिवसात
दिवसातून ते एकदा ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं. त्यानंतर त्यावर कोरड्या कपड्याने पुसून घेतलं की अतिशय असं चकाचक ते दिसायला लागतं. आणि मेन म्हणजे आपले जे स्टीलची रॅक आहे त्याच्या खालचे जे लोखंडाचे रॉडनी जी ती तयार केलेली असती ना, तर ती पण खराब होत नाही. कसं असतं ना की आपण जेव्हा रॅकवरती ना एखादा न्यूजपेपर म्हणा वगैरे हे फोल्ड करून वगैरे ठेवतो ना, तर तेव्हा ना ते गोळा होऊन जातात. आणि कधी कधी घाईच्या वेळेस आपण समजा ओले जर भांडे रचले रॅकवरती तर ते पण पेपर ओला होऊन जातो आणि फाटतो पण. मग त्यापेक्षा ही जी आयडिया आहे ना ही एकदम बेटर आहे. तुम्ही खरंच तुमच्याकडे जर रॅक असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. एकदा हात मारला त्याच्यावर, एकदा पुसून घेतलं ना ओल्या कपड्याने आणि नंतर कोरड्या कपड्याने की एकदम चकाचक असं दिसायला लागतं. आता मला काही डीप क्लिनिंग वगैरे करायची नाही आहे, त्यामुळे मग मी जे रॅकवरची भांडी ना ती तशीच पुसून वगैरे लावून देते. आता 15-20 दिवस झाले असतील मी तेव्हाच घसली होती भांडी, त्यामुळे ती एवढी काही खराब झालेली नाही आहे. आणि माझा किराणा पण अजून संपलेला नाही आहे, 15-1 दिवस आहे अजून किराणा संपायला. तर मग पूर्ण किराणा संपत आला की मग मी भांडी घसत असते. आणि तसं पण वरच्यावर आहे ना मग मसाल्याचा डब्बा झाला, परत मिठाची बरणी, तेलाची किटली वगैरे या ज्या वस्तू आहेत ना तर मी त्या वरच्यावर त्या घसत असते. त्यामुळे मग जास्त त्या घाण होत नाही. आणि नंतर मग स्टेप बाय स्टेप एक रॅकचं भांडे खाली करून अशा प्रकारे ही जी स्वच्छता मी करून घेत असते. मला खरंच फायदा होतो आहे या गोष्टीचा. जे हे कवर्स बनवले आहेत ना मी त्याचा मला खरंच फायदा होतो आहे. आणि आवरल्यानंतर पण रॅक अतिशय अशी सुंदर अशी दिसते, चकाचक अशी दिसते. कसं आहे ना, किचन जर मोठं असेल आणि प्रशस्त असं असेल ना तर मग सामानाची ॲडजस्टमेंट होऊन जाते, जास्त असा पसारा वगैरे दिसत नाही. पण त्याच ठिकाणी जेव्हा किचन हे एकदम छोटं वगैरे असतं तर मग त्यावेळेस आहे ना पसारा अतिशय दिसतो. ते किती व्यवस्थित ठेवा पण तरी पण पसारा हा दिसतो. तर मग माझा पूर्णपणे प्रयत्न असतो की मी छोट्या जागेत का होईना पण असं ॲडजस्टमेंट करून कसं ठेवता येतील भांडी वगैरे तेच बघत असते. म्हणून मग मी जास्त अशी भांडी वगैरे पण घेत नाही, जी लागतात तीच भांडी असतात माझ्या घरामध्ये. जास्त असा पसारा मी करत नाही. आणि कसं आहे ना, किचनमध्ये फर्निचर नसल्यामुळे म्हणजेच किचन ट्रॉली वगैरे नसल्यामुळे ना खूप असा वरती पसारा होणार नाही याचीच काळजी घेत असते. रॅक कशी व्यवस्थित वगैरे दिसेल हेच बघत असते. त्याच पद्धतीने मग सगळे अरेंजमेंट करत असते. आय होप तुम्हाला माझी जी किचनवरची म्हणजे किचनमधले ज्या रॅक आहे त्या मी ज्या आवडते त्या आवडत असतील. मी तर पूर्णपणे प्रयत्न करतच असते की कसं स्वच्छ वगैरे दिसेल आणि कसं नीटनेटकं माझं किचन राहील याचाच मी प्रयत्न करत असते. जरी किचन ट्रॉली वगैरे नसेल तर काय झालं, किचन छोटे असो की मोठे असो ते स्वच्छ आणि सुंदर आणि प्रसन्न कसं दिसेल याचाच आपण विचार केला पाहिजे. तर मला रॅकवरती अशा प्रकारचे भांड्यांची रचना करायला खूप आवडते. अशा पद्धतीने भांडे रचायला खूप आवडतात. पण मग जर रॅकचे जर कप्पे कमी पडत असतील तर मग अशा प्रकारे एकावर एक भांडे रचून व्यवस्थित मी ते ठेवत असते. तर चला आता ती भांडी वगैरे लावून झाली. पण हा सकाळचा पूर्ण भांड्यांचा पसारा पडलेला आहे, व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच दाखवला तो पसारा. आता मी आवरून घेते पटापट, म्हणजे कसं यातली काही भांडी अजून म्हणजे रॅकवर जायची बाकी आहे, कारण की ती घसायची बाकी आहे. तर ती मी घसून घेते आणि स्वच्छ अशी सुकली कडक उन्हामध्ये की मग ती मी रॅकला लावून घेते. मग ती लावल्यानंतर मी तुम्हाला फायनल लुक माझ्या रॅकचा दाखवेलच. तर मग आता ही भांडी वगैरे घसून घेतली की त्यानंतर मग मी किचन ओटा धुवून साफ करून वगैरे घेते. कसं दुपारच्या वेळेस आहे ना, म्हणजे दुपार व्हायच्या आत आहे ना जेवढं शक्य होईल तेवढं कामं पटापट आवरून घ्यायचा प्रयत्न करते. म्हणजे कसा दुपारनंतरचा जो वेळ असतो काही 1 तास 1.5 तास वेदांत येऊपर्यंत, तर मग तो मी स्वतःसाठी माझ्या यूट्यूबसाठी देत असते. मग त्या वेळेमध्ये एडिटिंग वगैरे करून घेते. तर चला फायनली झाली आहे किचनची सर्व क्लिनिंग. सगळी स्वच्छता अशी झालेली आहे. रॅकवरती भांडे पण लावून दिलेले आहे, बघू शकता तुम्ही इकडे. आणि डब्यांची पण रॅक ही कंप्लीट झालेली आहे लावून. तर काय वाटतं, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग विदाऊट किचन ट्रॉलीचं? मी कसे भांडे वगैरे व्यवस्थित ठेवते, कशी त्यांची काळजी घेते किंवा कशी स्वच्छता ठेवते. आणि मेन म्हणजे हा जुगाड जो मी केलेला आहे, हे जे कवर तुम्हाला दिसलेत व्हिडिओमध्ये, तर हे कवर्सचं बेनिफिट्स वगैरे मी तुम्हाला सांगितलंच आहे. तर काय वाटतं तुम्हाला याबद्दल? तुमच्याकडे रॅक वगैरे असेल, किचन ट्रॉली असेल तर काय प्रॉब्लेमच नाही आहे. पण जर रॅक वगैरे असेल तर तुम्ही हे असं त्याच्यावरती करू शकतात हे अशा प्रकारचे कवर, कारण की लवकर रॅक खराब होत नाही. तर बघा कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग. स्किन खूप खराब झाली आणि थकायला पण झालेलं आहे. डीप क्लिनिंग असो की छोटं मोठंसं म्हणजे साफसफाईला काढो, पण वेळ हा लागूनच जातो नाही का. तर चला हल्ली 1 तास वगैरे झालाय मला ते सगळं आवरायला. भरभर आवरून घेतलेलं आहे. वेदांत यायचं टायमिंग पण झालेलं आहे त्याच्यासाठी. बघा इथे भात पण टाकला आता शिजायला. तर चला
आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. सपोर्टची खूप गरज आहे तुमच्या. भेटूया पुन्हा अशा छानशा ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घेत राहा.